माझं नाव सलमा. मी मुंबईत राहणारी असून दिसायला गोरी आणि सुडौल बांध्याची आहे. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा मी 27 वर्षांची होते आणि मला 10 महिन्यांचा एक मुलगा होता. ही माझ्या आयुष्यातील एक अशी घटना आहे जिने माझे आयुष्य पूर्णपणे हादरवून सोडले. माझी मावस बहीण आणि मैत्रीण नर्गिस हिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी मी लखनौला गेले होते. माझे पती दुबईला नोकरीला असल्याने मला माझ्या लहान मुलासह एकटीलाच प्रवास करावा लागला. लग्नामुळे नर्गिसच्या घरी खूप गर्दी होती. मी हिरव्या रंगाचा प्लाझो आणि कुर्ता घातला होता. तिथे माझी भेट नर्गिसचा चुलत भाऊ असलमशी झाली. 6 फूट उंच आणि मजबूत शरीरयष्टी असलेला असलम पहिल्या भेटीतच माझ्याकडे आकर्षित झाला होता. नर्गिसने मला गमतीने सांगितले की असलम खूप रांगडा गडी आहे. आमच्या गप्पांदरम्यान मी देखील त्याला प्रतिसाद दिला. घरामध्ये पाहुण्यांची खूप गर्दी असल्याने एकांतात बोलण्यासाठी जागा नव्हती. जेव्हा मी असलमला बाथरूमबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की घरातील बाथरूम खराब आहेत आणि त्याने मला त्याच्या जवळच असलेल्या घरी नेले. मी असलमच्या घरी पोचले. बाथरूममधून बाहेर आल्यावर पाहिले तर हॉलचा दरवाजा बंद होता. असलम तिथेच उभा होता. त्याने मला जवळ ओढले. सुरुवातीला मी गोंधळले, पण माझ्या मनातही त्याच्याबद्दल आकर्षण होते. मात्र मुलाला दूध पाजण्यासाठी मला परत जाणे गरजेचे होते. मी त्याला वचन दिले की मी पुन्हा नक्की येईन. मी नर्गिसकडे जाऊन मुलाला दूध पाजले आणि त्याला तिच्याकडे सोडून पुन्हा असलमच्या घरी पोचले. पण तिथे गेल्यावर जे दृश्य दिसले त्याने माझे पाय लटपटू लागले. तिथे असलमसोबत आणखी 5 धिप्पाड पुरुष उभे होते. ते सर्वजण माझ्याकडे एकटक पाहत होते. त्यांच्या नजरांमध्ये वासना स्पष्ट दिसत होती. त्यांनी मला घेरले आणि एका तळघरात घेऊन गेले. मी खूप घाबरले होते आणि ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिथे माझा आवाज ऐकणारे कोणीही नव्हते. असलम म्हणाला, आज तू इथून सुटू शकत नाहीस. हे सर्व तुझ्या सौंदर्याचे भुकेले आहेत. त्या 6 जणांनी मिळून माझ्यावर जबरदस्ती सुरू केली. त्यांनी माझे कपडे काढून मला विवस्त्र केले. त्या रात्री त्या 6 पुरुषांनी माझ्या शरीराचा अक्षरशः ताबा घेतला. त्यांनी माझ्यावर सामूहिक अत्याचार, ग्रुप एन्काउंटर केला. त्यातील रहीम नावाचा माणूस जो वयाने मोठा होता तो अत्यंत क्रूरपणे वागत होता. तासनतास चाललेल्या या प्रकारामुळे माझे शरीर पूर्णपणे थकले होते. त्यांनी माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाचा उपभोग घेतला. माझ्या इच्छेविरुद्ध आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांनी मला त्यांच्या वासनेचे शिकार बनवले. रात्रीचे 2 वाजले होते जेव्हा त्यांनी मला सोडले. मी कशीबशी स्वतःला सावरत चादर गुंडाळून नर्गिसच्या घरी परतले. शरीरावर ठिकठिकाणी जखमा आणि वेदना होत्या. माझ्या मुलाला जवळ घेऊन मी रात्रभर रडत राहिले. शारीरिक वेदना इतक्या होत्या की मुलाला दूध पाजणेही कठीण झाले होते. लग्न आटोपून मी मुंबईला परतले. काही दिवसांनंतर मला समजले की मी गरोदर आहे. त्या रात्री नेमकं कोणाचं बीज माझ्या गर्भात रुजलं हे मला कधीच कळणार नव्हतं. आजही जेव्हा मी त्या रात्रीचा विचार करते तेव्हा भीती आणि अस्वस्थतेने माझे शरीर शहारते. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि भयानक घटना ठरली. लखनौच्या त्या पहिल्या धक्क्यातून मी सावरलेही नव्हते की दुसऱ्या रात्री पुन्हा एकदा नशिबाने मला त्याच वळणावर आणून उभे केले. लग्नाचा मुख्य सोहळा त्या रात्री होता. सर्वत्र रोषणाई आणि संगीताचा आवाज घुमत होता, पण माझ्या मनात मात्र कालच्या घटनेची धडधड कायम होती. नर्गिसच्या घरी पाहुण्यांची ये-जा वाढली होती. मी निळ्या रंगाची भरजरी साडी नेसली होती. शरीरावर कालच्या जखमांचे वळ अजूनही ताजे होते, पण मेकअपच्या मागे मी माझे दुःख लपवण्याचा प्रयत्न करत होते. माझे लक्ष सतत दरवाजाकडे होते, कारण असलम पुन्हा कुठे दिसेल याची मला धास्ती आणि एक अनामिक ओढही वाटत होती. रात्रीचे 11 वाजले होते. नर्गिस माझ्याकडे आली आणि हळूच कानात म्हणाली, सलमा, असलम बाहेर तुझी वाट पाहत आहे. त्याने तुझ्यासाठी काहीतरी खास आणलंय. मला पुन्हा तिथे जायचं नव्हतं, पण माझ्या शरीरातील त्या रात्रीच्या खुणा मला पुन्हा त्या आक्रमकतेकडे खेचत होत्या. मी हळूच मागच्या दरवाजाने बाहेर पडले. अंधाऱ्या गल्लीत असलम उभा होता. मला पाहताच त्याने माझा हात घट्ट पकडला आणि पुन्हा त्याच्या घराच्या दिशेने नेले. मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, असलम आज नको, आज मला खूप भीती वाटतेय. पण त्याने माझे काहीच ऐकले नाही. तो म्हणाला, आज कालपेक्षा जास्त मजा येईल, कारण आज रहीम भाई तुझ्यासाठी एक विशेष भेट घेऊन आले आहेत. आम्ही पुन्हा त्याच तळघरात पोचलो. तिथे आज मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता. रहीम तिथे एकटाच बसला होता. त्याने मला पाहिले आणि एक कुत्सित हास्य केले. या रसाळ मालाला पुन्हा एकदा पाहून जीव शांत झाला, तो म्हणाला. त्या रात्री त्यांनी मला एका खुर्चीला बांधले. माझी साडी त्यांनी हळूहळू सुट्या करायला सुरुवात केली.
आज 6 जण नव्हते तर फक्त असलम, रहीम आणि आणखी एक तिसरा अनोळखी माणूस होता. तो माणूस खूपच उंच आणि काळाकभिन्न होता. त्यांनी माझ्या शरीराचा प्रत्येक कोपरा पुन्हा एकदा निहाळायला सुरुवात केली. रहीमने माझ्या स्तनांवर त्याचे हात फिरवले आणि म्हणाला, आज तुझे हे दुधाने भरलेले कुंभ आमची तहान भागवतील. त्याने माझे तोंड दाबले आणि असलमने माझ्या पायांच्या मध्ये आपली जागा बनवली. आज त्यांनी घाई केली नाही तर अत्यंत संथपणे आणि क्रूरपणे मला वेदना द्यायला सुरुवात केली. त्या तिसऱ्या माणसाने माझ्या पाठीमागून येऊन माझी कंबर पकडली. माझ्या शरीराची आज पुन्हा एकदा सँडविचसारखी अवस्था झाली होती. एका बाजूला असलमचे धक्के आणि दुसऱ्या बाजूला त्या अनोळखी माणसाची पकड. रहीम मात्र फक्त समोर बसून हे सर्व पाहत होता आणि मधूनच माझे ओठ ओरबाडत होता. आज तुला आम्ही सोडणार नाही. आज तुझी ही कडक गांड आणि चूत पूर्णपणे रीती करायची आहे, असलम ओरडला. तो माझ्या शरीरात इतक्या जोरात शिरत होता की मला वाटले आज माझे प्राण जातील. पण त्या वेदनेतही एक वेगळीच धुंदी होती जी मला शांत बसू देत नव्हती. पूर्ण 3 तास हा खेळ चालला. आज त्यांनी माझ्यावर थुंकले नाही तर मला एका थंड जमिनीवर तसेच विवस्त्र सोडून दिले. रहीमने जाताना माझ्या कानात सांगितले, तू आता आमची कायमची शिकार झाली आहेस. मी पुन्हा एकदा अंधारात चाचपडत नर्गिसच्या घरी परतले. आरशात स्वतःला पाहिले तर माझे शरीर निळे पडले होते. त्या दुसऱ्या रात्रीने माझ्या मनातली उरलीसुरली भीतीही संपवली होती आणि मला एका अशा जगाची सवय लावली होती जिथे फक्त शरीर आणि वासना होती.